Good morning students. Today we are going to learn the remaining part of our 16th lesson punctuation class 6 subject grammar. In today's period we are going to see some rules related with apostrophe. In previous period we learned about what is meant by the apostrophe. मागील तासिकेमध्ये आपण apostrophe म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. Raise comma is called apostrophe आणि apostrophe चं सिम्बॉल कशा पद्धतीचं असतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. जे कॉमा असतो पण तो कसा असतो शब्दाच्या लेटर्सच्या वरती असतो त्यालाच आपण काय म्हणतो रेज कॉमा म्हणतो. इन टुडेज पीरियड वी आर गोइंग टू सी सम रूल्स रिलेटेड विथ apostrophe. apostrophe प्लस s टू शो पोझिशन. बघा या ठिकाणी काय सांगितलेले आहे की apostrophe प्लस s ज्यावेळेस असतं तर ते काय शो करतं पोझिशन शो करतं. पोझिशन म्हणजे काय त्याला मी मागे सांगितलं पोझिशन म्हणजे मालकी. पोझिशन म्हणजे काय मालकी. त्याला तुम्ही काय म्हणू शकता ओनरशिप म्हणू शकता. ओनरशिप दाखवण्याचं काम हे apostrophe plus s करत असतं. ओके नाउ रिलेटेड विथ दिस पॉइंट हियर आर सम रूल्स. ओके द फर्स्ट पॉइंट इज हियर the possessive form of a noun is formed by adding apostrophe s to the noun. बघा जर पॉझेसिव्ह फॉर्म बनवायचा आहे आपल्याला मालकी दर्शक एखादं नाउन जर सांगायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करतो की फॉर्म तयार करतो बनवतो कसं बाय ऍडिंग s टू द नाउन. त्या नामाला आपण काय करतो apostrophe प्लस s देतो. apostrophe प्लस s देऊन आपण काय करत असतो की ते पॉझेसिव्ह नाउन फॉर्म करत असतो. अशा पद्धतीने आपण पाहिलेले आहे. पॉझेसिव्ह फॉर्म्स डिनोट ओनरशिप और रिलेशनशिप. डिनोट करणे म्हणजे काय करणे इंडिकेट करणे. याला समानार्थी शब्द तुम्हाला करता येईल इंडिकेट. इंडिकेट म्हणजे काय दर्शवणे. काय दर्शवतात हा काय दर्शवतात डिनोट करतात. बघायचा समानार्थी शब्द डिनोटचा अर्थ इंडिकेट करणे. इंडिकेट म्हणजे काय दर्शवणे. डिनोट ओनरशिप अँड रिलेशनशिप. जे पॉझेसिव्ह नाउन आहेत ते ओनरशिप दर्शवतात मालकी दाखवतात किंवा मग एकतर काय दाखवतात रिलेशनशिप दाखवतात. रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध काय आहे अशा पद्धतीचं हे पॉझेसिव्ह फॉर्म्स जे नाउन आहे ते दाखवतात. फॉर एक्झाम्पल द मॅन्स शर्ट. द मॅन शर्ट इन दिस एक्झाम्पल मॅन्स माणसाचे शर्ट अशा पद्धतीचं या ठिकाणी वापरलेली जी apostrophe आहे apostrophe प्लस s या ठिकाणी तुम्ही पाहू शकता apostrophe प्लस s वापरलेले आहे. ती काय दाखवते ओनरशिप दाखवते. ते शर्ट कोणाचं आहे त्या मानवाचं आहे अशा पद्धतीने त्या व्यक्तीचं आहे अशा पद्धतीचं. नाउ द नेक्स्ट पॉइंट इन अ प्लुरल नाउन बाय प्लेसिंग द apostrophe आफ्टर द फायनल s. फायनल s च्या नंतर apostrophe कशा पद्धतीने दिली जाते बघा. द गर्ल्स हॉस्टेल. एखादं प्लुरल फॉर्म प्लुरल नाउन आहे आणि क्वेश्चनी नाम आहे आणि त्याचं जर आपल्याला ओनरशिप दाखवायची असेल मालकी किंवा विशेषता सांगायची असेल प्लेसिंग सांगायची असेल तर त्यावेळेस आपण काय करतो की त्या प्लुरल नाउनच्या नंतर फक्त apostrophe यूज करतो. फक्त apostrophe यूज करून त्याचं दाखवत असतो. द गर्ल्स हॉस्टेल. आता ते मुलींचं हॉस्टेल आहे या ठिकाणी गर्ल्स हे प्लुरल नाउन आहे आणि याच्यानंतर आपण काय केलेले फक्त apostrophe अटॅच केलेली आहे की जे काय दाखवतं द प्लुरल नाउन बाय प्लेसिंग द apostrophe आफ्टर द फायनल s. आता जे ओनरशिप दाखवतं की ते कोणाचं आहे मुलींचं आहे. मुलींचं हॉस्टेल आहे अशा पद्धतीचं आपण दाखवू शकतो. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज टीचर्स कॉन्फरन्स. शिक्षकांची परिषद. कॉन्फरन्स आहे कोणाची आहे टीचर्स. हे जे प्लुरल नाउन आहे ज्या शेवटी आपण काय केलेले फक्त apostrophe अटॅच केलेली अशा पद्धतीची शेवटी प्लुरल नाउनच्या शेवटी आपण apostrophe अटॅच करून ओनरशिप किंवा रिलेशनशिप दाखवू शकतो. टीचर्स कॉन्फरन्स. कॉन्फरन्स म्हणजे परिषद किंवा मीटिंग अशा पद्धतीचं सुद्धा आपण म्हणू शकतो. नाउ द नेक्स्ट पॉइंट इन नेम्स दॅट द एंड विथ द लेटर s बाय ऍडिंग. बघा ज्या नाउनची एंड म्हणजे शेवट समाप्ती कशाने होते लेटर s ने होत असेल विथ द लेटर s बाय ऍडिंग द apostrophe. फक्त त्याला काय करायचं apostrophe लावून टाकायची. सगळे शेवटी काय लावायचे त्याला apostrophe लावून आपण हे करू शकतो. फॉर एक्झाम्पल द कपूर्स हाऊस. बघा कपूर्स हे प्रॉपर नाउन आहे विशेष नाम आहे आणि s ने शेवटी होत आहे तर त्याच्यावरती आपण काय केलं फक्त एक apostrophe दिला आणि त्याच्यातून आपल्याला काय दाखवली ओनरशिप किंवा रिलेशनशिप दाखवलेली आहे. नेक्स्ट केटीज पोएट्री. आता केटीज पोएट्री जे दिलेलं आहे या ठिकाणी सुद्धा आपण s ने एंड होत आहे या
या लेटर या शब्दाचा या वर्डचा आणि त्यानंतर आपण apostrophe अटॅच करून काय केलेला आहे की त्याची ओनरशिप किंवा रिलेशनशिप कोणाची पार्टी आहे, किटीज पार्टी. आता या ठिकाणी किटीज पार्टी किंवा कपूर्स हाऊस कोणाचं घर आहे, कपूर्स घर. या ठिकाणी आपण काय केलेले की ज्या शब्दाचा शेवट लेटर एस ने झालेला आहे त्याच्या शेवटी आपण काय केलं apostrophe अटॅच करून त्याचा ओनरशिप किंवा रिलेशनशिप काय आहे हे मेन्शन केलेलं आहे किंवा इंडिकेट केलेलं आहे. त्यालाच आपण डिनोट सुद्धा म्हणू शकतो. नाउ द नेक्स्ट पॉइंट दॅट इज फॉर कॉमन पोझिशन. आता जर कॉमन पोझिशन असेल, दोघांची संयुक्त मालकी असेल, दोघांची कशी असेल, कॉमन असेल. कॉमन म्हणजे काय, संयुक्त, त्या दोघांचा त्याच्यावर हक्क असेल तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, कॉमन असं म्हणतो. कॉमन पोझिशन दोघांची मालकी आहे. वी ओनली ऍड यस apostrophe टू द लास्ट नेम. आपण दोन पैकी एकच नामावर लास्ट नेम वरच काय करत असतो. जर कॉमन पोझिशन असेल, संयुक्त जर ओनरशिप असेल तर आपण फक्त लास्ट नेमला काय करतो, यस आणि apostrophe देतो. फॉर एक्झाम्पल जेनेट अँड राकेश हाऊस. आता जेनेट बघा, जेनेट हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि राकेश हे सुद्धा नाव आहे, पण आपण कोणत्या नावाला apostrophe अटॅच केलेली आहे लक्षात असू द्या. ज्यावेळेस संयुक्त असते म्हणजे दोघांची कॉमनली मालकी असते त्यावेळेस आपलं जे लास्ट नेम असतं त्यावेळेस आपण त्याच्यावर काय करत असतो की apostrophe प्लस यस जोडून आपण एक करत असतो. लक्षात राहील का. नाव नेक्स्ट आपण ऍड यस करतो आणि नंतर apostrophe देऊन आपण काय करत असतो, लास्ट नेमला हे करत असतो. नाव वेअर द पोझिशन इज नॉट कॉमन वी ऍड. बघा जिथे कॉमन नाही, इज नॉट कॉमन, दोघांची संयुक्त मालकी नाहीये, सेपरेट आहे, त्यावेळेस आपण apostrophe प्लस यस दाखवत असतो. लक्षात असू द्या अशा पद्धतीने. सॉरी, ओके. नाव राकेश हे आपण इंडिकेट असं करतो, शेवटी जे असतं ना, ओके, राकेश अगोदर यस लावतो आणि त्याच्यानंतर apostrophe जे की सेकंड आहे आपलं त्याच्यावर, राकेश हाऊस. अशा पद्धतीने म्हणजे यस प्लस apostrophe आपण यूज करतो आणि या ठिकाणी कसं आहे, अगोदर apostrophe आणि नंतर यस दोन्ही ठिकाणी लावलं जातं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा की आपण सुरुवातीला दिलेली जेनेट्स हाऊस आणि राकेश हाऊस मध्ये दोघांचा हाऊस कसे आहेत, वेगवेगळे आहेत. कॉमनली आहेत का नाही, ओनरशिप वेगवेगळी असेल तर अशा पद्धतीने लिहायचं. आणि जर कॉमनली दोघांची ओनरशिप एकच असेल तर सेकंड नाउनला आपण यस लिहून apostrophe अटॅच करत असतो. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस पॉइंट रिलेटेड विथ apostrophe. The remaining point of this apostrophe lesson or sorry punctuation lesson we will see in next video. Thank you.